शेतकरी मित्रांनो, हरभरा काढणीनंतर आता आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला हरभरा पेरायचा आहे। आणि हरभरा पेरण्याच्या पूर्वी आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं आपल्या कुटाराची विल्हेवाट। तर बघा इथलं कुटार आपण घेऊन गेलेलो आहोत आणि इथं कुटार होता, आपलं सोयाबीनचा ढीग होता, कुटार होतं। ते कुटाराची जागा परिपूर्ण आपण त्यातली बुरशी जी कुटारामुळे येते ती पूर्ण कुटार उचललं, परंतु काही कुटार थोडं होतं जमिनीला लेवलला, ते आपण जाळपोळ करून टाकली आणि आता साफसफाई केली शेताची आपण। हे बघा अशा प्रकारे पुंजाने तयार केले आणि आता चालू आहे आपली पंजी। आता पंजी करणं चालू आहे आणि पंजी केल्यानंतर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर आपल्याला आता हे पंजी केल्यानंतर 4-5 दिवस आपल्याला हे शेत आपल्याला हरभरा पेरणीला बराच टाईम आहे, त्यामुळे थोडंसं वाळू द्यायचं आणि पूर्ण हे खरपूस झाली जमीन, पूर्ण वापसा गेला की मग याला आपण रोटावेटर घ्यायचा, रोटावेटर करायचं आणि नंतर आपल्याला पेरणी करायची। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपलं इथं चालू आहे आणि त्याच्यानं ओलावा भरपूर आहे। पंजी पण तेवढी व्यवस्थित काय लागत नाही, परंतु साधारण जेवढी खोल जाईल तेवढा टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर आता हे साफसफाई झालेली आहे आणि पंजी एकदम खोल तर नाहीच, पण साधारणतः 4-5 इंचापर्यंत आपण जाते, कुठं कुठं 3 इंच पण चालली अशा प्रकारे। आणि मातीमध्ये ओलावा भरपूर आहे, बघा आपण बघू शकता अशा प्रकारे लाडू होत आहे। भरपूर पाऊस पडला यावर्षी, काही जमिनी चिपडून गेल्या, गवताचं प्रमाण भरपूर आहे। बघा कशा प्रकारे पंजी लागत आहे, आपण बघू शकता एकदा। आणि सर्व पाला हे इथं पडलेला आहे याचा सोयाबीनचा, पूर्ण सोयाबीनचा पाला आहे, बघा आपण बघू शकता अशा प्रकारे काड्या पण आहेत आणि याला बुरशी येण्याची शक्यता असते पाणी दिल्यानंतर। बघा हाच पाला जमिनीमध्ये गाडला जातो आणि त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर आपण हरभऱ्याला याला बुरशी येते पांढरी, आणि ती पांढरी बुरशी आल्यानंतर ती आपल्या हरभऱ्याच्या मुळ्याच्या संपर्कात आल्यामुळं त्याला मर लागते। त्यासाठी एकतर आपल्याला जमिनीतली बुरशी मारण्यासाठी आपण हरभरा पेरणीपूर्व व्यवस्थापन करण्यासाठी खतामध्ये किंवा बीज प्रक्रिया करताना बीज प्रक्रियेला वापर करावा, जसं साप पावडर 5 ग्राम प्लस हुमणी वगैरे येऊ नये म्हणून 5 मिली लांबडा, आणि खतामध्ये फर्टेरा किंवा वर्टाको टाकणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे। कारण जेणेकरून आपल्या हरभऱ्याला मर लागणार नाही, हरभरा उबळ होणार नाही, त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थापन करायचं आहे। आणि आपल्याला हरभरा इथं घ्यायचा आहे सिलेक्शन NVRD नवरदेव 48, अंतर आहे 2.5 फूट आणि एकरी 20 किलो बियाणं पेरायचं आहे। आणि पेरताना सोबत DAP किंवा 10-26-26 किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 पैकी एक खत घ्यायचं, सोबत त्यात 4 किलोची फर्टेरा किंवा फर्टेराची बॅग किंवा 2.5 किलोची वर्टाकोची बॅग टाकायची आहे, जेणेकरून हुमणी वगैरे लागू नये म्हणून। आणि बीज प्रक्रियेसाठी 5 मिली लांबडा आणि 5 ग्राम साप पावडर आपल्याला घ्यायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे।